discuss about the definition of subgroup and complex. Okay. Now we have to think about some criteria or some lemmas or some theorems depending on the subgroups which are valid for to be any subset that should be a subgroup. Okay. So let us discuss about what is the given theorem for us. A non-empty subset H of a group G is a subgroup of G if and only if it holds, there is a closed property and existence of inverse. Okay. That is A belongs to H also implies that A inverse belongs to H. देखो हा जो ग्रुप थेरी पेपर याच्यामध्ये आपण जे पाठीमागे काही लेम्मास आणि ग्रुप्स बघितलेले आहेत त्याच्यामध्ये सबग्रुप आहे, सबग्रुपच्या काही प्रॉपर्टीज आहेत किंवा काही थिअरम्स आहे, काही स्टेटमेंट आहे की ते व्हॅलिड करतात डेफिनेशन ऑफ सबग्रुपच्या डेफिनेशनसाठी. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे की नॉन एम्प्टी सबसेट एच आहे जो की जीचा आहे. म्हणजे जी आपल्याला जी स्टार समजा जे काही कंपोजिशन असेल स्टार याचा जो आहे हा जो एच असणार आहे त्याचा काय असणार आहे सबसेट असणार. ठीक आहे. आणि हा सबसेट जो आहे एच हा काय असला पाहिजे याचा जी चा सबग्रुप असला पाहिजे. काय असला पाहिजे सबग्रुप. ठीक आहे. हे प्रूफ करण्यासाठी याच्यावर आधारित आपल्याला हे स्टेटमेंट आहे आणि हा जो नॉन एम्प्टी सबसेट आहे एच हा सबग्रुप असणार आहे. काय हा एच सबसेट हा जी चा सबग्रुप असणार आहे केव्हा जेव्हा कोणतेही दोन एलिमेंट एच मधले त्याचं जर कंपोजिशन घेतलं जे काही एच मध्ये जी मध्ये असणार आहे ते सुद्धा एच मध्ये असलं पाहिजे. म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे ही क्लोज्ड प्रॉपर्टी. काय क्लोज्ड प्रॉपर्टी. ठीक आहे. आणि ए बिलॉंग्स टू एच इम्प्लाइज दॅट जर ए कोणताही एलिमेंट एच मधला असला तर त्याचा इन्व्हर्स सुद्धा कशामध्ये असला पाहिजे एच मध्ये असला पाहिजे. ठीक आहे. म्हणजेच काय की याच्यामध्ये इन्व्हर्स जो आहे ए चा कोणताही एलिमेंट ए चा इन्व्हर्स सुद्धा त्याच्यामध्ये असला पाहिजे. हा जो आहे क्रायटेरिया आपल्याला एक्झिस्टन्स ऑफ इन्व्हर्स वर एक्झिस्टन्स ऑफ इन्व्हर्स वरती इन्व्हर्स वरती हा क्रायटेरिया आपल्याला आहे. ठीक आहे. या दोन गोष्टी आपल्याला बघायच्या तर हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ठीक आहे. आता स्टेटमेंट जो आहे जे स्टेटमेंट आहे आपल्याला ते कोणतं इफ अँड ओनली इफ्स. ठीक आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूने म्हणजे नेसेसरी कंडिशन ऑल्सो अँड सफिशियंट कंडिशन्स ऑल्सो दॅट both these two conditions that we have to prove. Okay. So suppose H is a subgroup of G, then H must be closed with respect to the composition in G. ठीक आहे. म्हणजे काय H हा जर सबग्रुप असेल प्रायमरली आपण काय सपोज करणार की H हा सबग्रुप आहे आपल्या दोन्ही बाजू करायचे. हा सबसेट सबग्रुप आहे केव्हा ह्या कंडिशन एवढी करते ही एक बाजू. दुसरी बाजू ज्यावेळेस ह्या कंडिशन होल्ड करतील त्यावेळेस हा जो नॉन एम्प्टी सबसेट एच आहे हा काय असणार आहे सबग्रुप असणार आहे. ठीक आहे. तर मान सपोज एच इज अ सबग्रुप ऑफ जी देन एच मस्ट बी क्लोज्ड. जर हा सबग्रुप है तर सबग्रुप का डेफिनेशन क्या है अपने पास कि कोई भी सबसेट सबग्रुप रहता है जब कब वो इटसेल्फ फॉर्म्स अ ग्रुप. अब वो ग्रुप है तो ऑब्वियसली जो हमारा क्लोज्ड प्रॉपर्टी है वो क्या होने वाला है सेटिस्फाई होने वाला है. Therefore A B belongs to H implies that A B belongs to H. Okay. Now let us think about the next. Let A belongs to H and A inverse be the inverse of A in G. हा A एलिमेंट H मधला आहे. ठीक आहे. आणि हा जो त्याचा इन्व्हर्स आहे तो G मध्ये आहे असं आपण म्हणूया. ठीक आहे. म्हणजे काय as H is a itself is a sub is a group. म्हणजे आपल्या डेफिनेशन अनुसार H सुद्धा काय असणार आहे जसं आपण सपोज केले H इज सबग्रुप ऑफ G म्हणजे बाय डेफिनेशन H इज इटसेल्फ फॉर्म्स अ ग्रुप. Therefore the inverse of A in G is also A inverse. Therefore A belongs to H implies that A inverse belongs to H. ठीक आहे. आता हा झाला एक बाकी ज्यावेळेस आपण म्हटलं की हा नॉन एम्प्टी हा सबग्रुप आहे तर त्यावेळी ह्या कंडिशन्स प्रूफ होतात. आता ह्या कंडिशन्स वरून आपल्याला काय करायचं आहे की हा नॉन एम्प्टी सबसेट काय आहे ग्रुप आहे असं दाखवायचं आहे. ठीक आहे. So conversely, suppose that if AB belongs to H implies that AB belongs to H. Therefore H is a closed with respect to composition in G.
हे आपल्याला ही कंडिशन लिहिली. याच्यावर आपल्याला काय करायचे की हे ऑब्विसली नेक्स्ट कंडिशन मध्ये आपल्याला हा प्रायमरी हे दाखवला की हा जो एच सबसेट आहे हा ग्रुप आहे. तो ग्रुप जर असेल आणि तो सबसेट कोणाचा आहे जीचा आहे तर त्याच वेळेस तो काय असणार आहे सबग्रुप असणार. कारण बाय द डेफिनेशन ऑफ सबग्रुप that is if non-empty subset is a non-empty subset of any group is a subgroup if itself forms a group. ठीक आहे. तो itself जर ग्रुप असेल तरच हे असेल आणि जर एखादी सेट विथ द बायनरी ऑपरेशन हा ग्रुप आहे केव्हा ज्यावेळेस तो चार कंडिशन सॅटिस्फाय करते. क्लोज प्रॉपर्टी, असोसिएटिव्हिटी, एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी अँड एक्झिस्टन्स ऑफ इनव्हर्स या चार प्रॉपर्टी. आपल्याला काय करायचं आता एच वरती या चारही प्रॉपर्टी आपल्याला होल्ड होतात की नाही होतात ते बघायचे. ठीक आहे. सो कॉन्व्हर्सली इफ ए बी बिलॉंग्स टू एच implies that AB belongs to H. Therefore, H is a closed with respect to composition in G. As the element of H are also the element of G. कसं आहे जे H चे एलिमेंट आहे ते G मधले आहे आणि G जर असोसिएटिव्ह आहे तर ऑब्वियसली H also is associative with the property that holds in a group G. Therefore, as the element of H are also the element of G, therefore associative property hold. ठीक है. इट बोलिए the associative property hold with respect to composition in G. दिसणार नाही म्हणून मी खाली लिहिलं होतं. ठीक. Okay. So as the associative property hold with respect to composition in H, since G is a associative. ठीक आहे. G associative असल्यामुळे हा H मध्ये सुद्धा काय असोसिएटिव्ह प्रॉपर्टी होल्ड होणार आहे. म्हणजे क्लोज प्रॉपर्टी झाली त्याच्यानंतर असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. आता नेक्स्ट इज एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी आपल्याला बघायची आहे. नाउ द आयडेंटिटी एलिमेंट ऑफ H इज द सेम ॲज दॅट ऑफ G. काय आहे आयडेंटिटी एलिमेंट जो H चा जो असणार आहे तो G मध्ये असणार कारण हा जो H आहे सबसेट कोणाचा आहे G चा आहे. देयरफॉर कोणता एलिमेंट घेतला A बिलॉंग्स टू H implies that A inverse belongs to H by the given condition. सेकंड कारण हे आपल्याला दिलेलं का याच्यावरून आपल्याला तिकडे जायचं. ठीक आहे. अगोदर वरतून खाली आलो होता आता खालून वरती जायचं. ठीक आहे. गिवन कंडिशन सेकंड. देयरफॉर जर हे दोन्ही H मध्ये असणार तर क्लोज प्रॉपर्टी होल्ड होती बघितले म्हणून A into A inverse belongs to H by the given condition 1 म्हणजे क्लोज प्रॉपर्टी दिलेली आपल्याला. ठीक आहे. 1 आणि A into A inverse is what nothing but the identity element. So E belongs to H. Therefore E is an identity element of H. म्हणजे आयडेंटिटी एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी जी आहे ती आपल्याला होल्ड झाली. ठीक आहे. आता क्लोज झाली असोसिएटिव्ह झाली एक्झिस्टन्स ऑफ आयडेंटिटी आहे तर ऑब्वियसली एक्झिस्टन्स ऑफ इनव्हर्स सुद्धा व्हायला पाहिजे. तो आपल्याला चेक करायचा. ठीक आहे. लास्टली सिन्स A belongs to H implies that A inverse belongs to H. Therefore each element of H possesses inverse. म्हणजे प्रत्येक एलिमेंट जो H चा असणार आहे त्याला सुद्धा काय असणार आहे A इनवर्स असणार आहे. ठीक आहे. thus H itself is a group. ठीक आहे. thus H itself is a group म्हणजे हा चार प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतात. मग H जो सबसेट असणार आहे हा सुद्धा काय फॉर्म करतो आपल्याला ग्रुप करतोय आणि तो ग्रुप आहे इन आणि त्याचं जे कॉम्पोजिशन असते कोणामध्ये बघितलं आपण G मध्ये. therefore H is a subgroup of G. ठीक आहे. and hence the theorem. Thank you very much.